त्या शेजाऱ्याला माहित होतं की बुवा तुकाराम काय करते काय नाही, त्याचे सगळे कारनामे त्याला माहित होते. मग तुकारामचा शोध घेता घेता त्याचा शेजारी तिथे पोहोचला जिथं तुकाराम होता. तुकारामचं हे धंदा बघून शेजाऱ्याला तर आश्चर्य वाटलंच. शेजाऱ्याला वाटलं की बुवा काहीतरी काम करत असेल, पण तुकाराम वेगळंच काही काम करत होता. मग तुकारामला हे भेटला. शेजारी म्हणाला, अरे चल घरी, तुझी बायको तुझी वाट बघायली. तुकारामला वाटलं जाऊ दे ना, काय नाही, मी येतो, अजून एक मला काही दिवस काम आहे, मी पैसे कमावतो थोडेसे आणि येतो. तेवढ्या शेजारी भडकला. नाही म्हणला, चल वेडा झालास का, ती बायको मरून जाईल ना म्हणला, तू नाव घेऊ घेऊ, ती सारखं तुलाच बोलवायली, आणि जर मेली ना ती बायको तुझी तर तुला तिचं भूत होऊन ती लागल, तिचा आत्मा तुला जगू देणार नाही बघ, चल तू. असं म्हणून जबरदस्ती तुकारामला त्याचा शेजारी घेऊन. पण त्यावेळेस ट्रेन लेट होती. पुण्यावरून साताऱ्याला जाण्याचा जेवढा वेळ होता तेवढ्यात इकडं शांताने जीव सोडला. तुकारामची बायको गेली. तुकाराम उशिरा पोहोचला. तुकारामची बायको आता या दुनियेत राहिली नाही. तुकाराम जसा आपल्या घराच्या जवळ गेला, सगळे लोक जमा झालेले बघून त्याला धसकी भरली आणि त्याला आता वाटलं की त्याला बायको जाण्याचं दुःख नव्हतं, म्हणजे बायको जाण्याचं एवढं दुःख नव्हतं त्याला, जेवढं दुःख त्याला त्या माणसाच्या शब्दाचं होतं, किंवा जर तुझी बायको मेली तर तुला भूत होऊन छळल, ती आत्मा बनून तुझा पिच्छा करत, तुला सोडणार नाही. हे शब्द तुकारामच्या फिट माइंडमध्ये बसले होते आणि म्हणून आता तुकाराम घाबरू लागला. आता माझं काही खरं नाही. त्याला रडणं तर येतच नव्हतं बायको गेल्याचं, त्याला काही दुःख नव्हतं. काही काही लोक असतात असे निर्लज्ज की बुवा ज्याची बायको जरी गेली, ज्याचं आपलं माणूस जरी गेलं, त्याला काहीही पर्वा नाही. असे अपवाद एखाद माणसं राहतात, जास्त नसतात, की ज्याला काळीज नसते. फक्त आपलं काम भागवायचं, शरीर भूक भागवायची बाहेर जाऊन, आणि बायकोला येऊन त्रास द्यायचा आणि तिला बांज म्हणून पूर्ण आयुष्य त्रास द्यायचा. बिचारीचं आयुष्य असंच गेलं, लोकांचे टोमणे खात, नवऱ्याचा मार खात, गरिबी, दारिद्र्य आणि शिवा, नवऱ्याचा मार. तिला बिचारीला सुख नाही भेटलं. आता शांताचा म्हणजे तुकारामच्या बायकोचा पूर्ण क्रियाक्रम वगैरे सर्व पार पाडला. सगळे लोक त्याच्या एक दिवस त्याच्या घरी राहिले, त्याच्या सासरवाडीचे लोक. पुन्हा जिकडं तिकडे आपल्या आपल्या कामाला निघून गेले. तुकारामला चैन पडत नव्हता. तुकाराम आता एकटाच घरात बसून, त्याला घर खायला उठलं होतं. त्याला आता सुधरत नव्हतं की काय करावं. रात्रीचे 9 वाजले होते. तुकाराम एकटाच बसून विचार करू लागला की आपण खरंच यार आपल्या बायकोला किती त्रास दिला. त्याला आता त्याच्या बायकोची कीव यायला लागली होती. आणि खरं सांगतो, या जगामध्ये माणूस गेल्यावर त्याची किंमत समजत असते. गिल्टी म्हणजे त्याला एवढा पश्चाताप होऊ लागला, आणि तेच पश्चाताप त्याचा जीव घ्यायला उठला होता. त्याला सारखं तिचाच विचार येऊ लागला की मी तिला कधीच समजून घेतलं नाही, मी तिला त्रास दिला, बिचारीचा काय दोष होता त्यामध्ये, आणि मी तिला सारखा त्रास दिला, मी मौज मजा केली आणि बायकोला कधी लक्ष नाही दिलं. बिचारी हे जग सोडून गेली. पण त्या शेजारच्याचे शब्द मात्र त्याच्या कानात होते अजून. त्याला वाटलं की आता माझं काही खरं नाही, कारण मी बायकोला नाही त्यावेळेस नको त्या ठिकाणी लाताबुक्क्या मारल्या, आणि माझा बदला तर ती नक्की घेणारच, असं त्याच्या मनामध्ये फिट झालं होतं. रात्रीचे आता 10-10:30 वाजले होते. तुकारामला झोप लागत नव्हती. तुकारामला व्यसन असल्यामुळं त्याला झोप लागत नव्हती. मग तुकाराम उठला आणि गेला. त्याला व्यसन होतं. गेला आणि लावून आला. तुकाराम लावून आल्यामुळे त्याला थोडंसं शांत झोप लागली. पण तुकारामच्या पोटात काहीच नव्हतं. तुकाराम उपाशी होता. तुकाराम गेल्या 2 दिवसापासून उपाशी होता. तुकारामनं काहीच खाल्लं नव्हतं, आणि त्या न खाल्लेल्या पोटात एवढा ॲसिड तयार होते, आणि त्यातल्या त्यात त्यानं पिला, आणि ते त्याला झेपलं नाही. त्याला जास्त चढली. मग तुकाराम तर झोपला, आणि कधी उठला त्याला काही कळालं नाही.
आणि त्याला असा भास झाला की बायको घरात स्वयंपाक बनवत आहे आणि मी काय की आता उठून जेवण करणार. तो तुकाराम उठला, त्यानं प्लेट घेतली आणि त्याला समोर त्याची बायको दिसत होती. अक्षरशः चुलीजवळ स्वयंपाक करायलेली, पांढरी साडी घातलेली त्याची बायको त्याला दिसू लागली. त्याला वाटलं आता बायको वाढणार. जसंही ते बायकोला म्हणला हा वाढ, तेवढ्यात बघलं बायको गायब. त्याला कळायला मार्ग नाही काय झालं. त्यानं पटकन लाईट चालू केला. अंधार होता. ते भानावर आला आणि त्यानं लाईट चालू केला पटकन. घरात इकडं तिकडं बघितलं तर कोणीच नाही. त्याला कळायलाच मार्ग नाही की झालं काय. नंतर त्याला वाटलं आता मात्र माझा पिच्छा तिनं करायला सुरुवात केली. कशीबशी ती रात्र निघून गेली. उद्याचा दिवस उजाडला. आता त्याला वाटलं आता माझं काही खरं नाही, पुण्याला निघून जाऊ काय की. पण 13वी झाल्याशिवाय त्याला पुण्याला जाता आलं नाही. पंडित महाराजानं सांगितलं होतं की 13वी होईपर्यंत म्हणजे मेल्यावर जे जेवण घालतात 13वीचं ते झाल्याशिवाय तू घर सोडायचं नाही. तुकाराम अडकला. तुकारामला आता पर्याय नव्हता. तुकारामकडे आता पैसा नव्हता. कार्यक्रम करायचा म्हणल्यावर पैसे लागतात आणि तुकारामजवळ पैसे नव्हते. तुकाराम गावात काम मागायला गेला पण तुकारामला कोणीच काम दिलं नाही. कारण त्याचे कर्म चांगले नव्हते. लोक त्याला ओळखत पण नव्हते आणि त्याला काम द्यायला ओळखत पण नव्हते. काम कसं देणार. आणि मग तुकारामची उपासमार सुरू झाली. स्वतःला काही खायला भेटलं नाही. दुसरी रात्र सुरू झाली. तुकाराम तसाच आला आणि खाटावर म्हणजे बाजूवर झोपला. 5 मिनिटं झोप लागली. लगेच उठला आणि त्याला असा भास होऊ लागला की त्याची बायको दुसऱ्या बाजूवर झोपलेली आहे. तो तिच्या जवळ गेला आणि तिला उठवायचा प्रयत्न करू लागला. पण तेवढ्यात त्यानं जसंही तिला हात लावला ती गायब झाली. म्हणजे तिथं कोणी नव्हतंच पण त्याच्या मनामध्ये तेच चालू होतं. जेव्हा माणूस उपाशीपोटी असते ना, जेव्हा पोटात अन्नाचा कण नसते तेव्हा आपली बॉडी रिॲक्ट करायला सुरू होते. असे प्रकार माणसासोबत घडतात उपाशीपोटी असल्यामुळं. म्हणजे तेव्हा माणूस डरपोक होतो आणि ज्या गोष्टीची भीती असते ती गोष्ट आपल्यासोबत घडल्याशिवाय राहत नाही. आणि तुकाराम सोबत तेच झालं. कशीबशी ती रात्र निघून गेली. तुकाराम म्हणला 13वी वगैरे काही मी करणार नाही. मी डायरेक्ट पुण्याला जाऊन आता काम करतो. एक तर पैसे नाही, पोटात काही नाही आणि मला काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यानं 13वी नाही केली. तसाच निघून पुण्याला आला आणि आपल्या त्याच कामाला लागला. काय काम करत होता काही अद्याप मला पण कळालेलं नाही. तो पुण्याला आला. तुकाराम पुण्याला आला. पुण्याला येऊन बसस्टँडला थांबलेला होता. बसस्टँडला अशा अवस्थेत थांबला होता की जसं काय आता तो रडणारच. त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आणि मी सहज त्याला विचारलं काका काय झालं. तर त्याला पहिल्यांदा कोणीतरी माणूस भेटलं की ज्याला वाटलं की बाबा आपल्यासोबत काय घडते ते सांगावं. आधी तर त्यानं मला सांगितलं नाही पण मी त्याला पाणी वगैरे पाजलं, काही खाता का विचारलं आणि मग त्यानं मला हे सगळी स्टोरी सांगली. सगळी म्हणजे डिटेल नाही सांगली, अर्धवट स्टोरी सांगली. काय झालं काय नाही कसं मागे पुढे सांगितलं. पण मी कॅच केलं की याला काय म्हणायचं आहे. मग मी त्याला त्या दिवशी जेव घातलं आणि गावाचा पत्ता वगैरे मी घेतला. त्याचं नाव पण मी डिटेल माहिती घेतली. मग मला क्युरियोसिटी अजून वाटली की ओ खोटं बोलला का खरं. तर मी त्याच्या गावात जाऊन बघितलं. 5-1 दिवसांनी गावात गेलो त्याच्या मी आणि बघितलं तर त्याच्या घराला खरंच कुलूप लावलेलं होतं. आणि जवळपासच्या लोकांना मी विचारलं तर त्यानं मला सांगितलं की तुकाराम पुण्यातच मरून गेला होता. आम्ही जाऊन त्याला घेऊन आलो. बायको मेल्यावर 5-6 दिवसातच आम्ही त्याचा पण क्रियाक्रम केला.
मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, उपाशी राहू नका.